सहन केलं पाहिजे. कुठपर्यंत केलं पाहिजे? जिथपर्यंत आपल्याला येऊ. पण सांगितलं नाही येते की आपण सहन केलं पाहिजे. ते होतं म्हणजे सहन होतं, ते कितीही जरी बंबारमेंट झालं ना होतं ते ऑटोमॅटिक सहन. कारण शेवटी रिलेटिव्ह आहेत ना, त्यांना आपण बॅकफायर करू नाही शकत. ओके बोला. जास्त लिमिटच्या बाहेर गेलं की मग ते होतच. सहन नाही करू शकत. अच्छा याला पॅरामीटर काय आहे? कंट्रोल पाहिजे आपल्या. आपण भक्ताच्या अँगलने याला कसं बघू शकतो? आपण ऍज अ डिव्होटी भक्त म्हणून आपण कुठपर्यंत सहन केलं पाहिजे? लक्ष नाही द्यायचं, बोलते बोलते ऐकलं काय करायचं, म्हणजे बोल तू, माझं लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं कृष्णाचं नाव घ्यायचं आणि तिला दुर्गेचं नाव घ्यायला सांगायचं. दुर्गाचं नाव घेत राहा, मी कृष्णाचं घेते. कृष्ण बासुरी घेऊन येईल, दुर्गा तलवार घेऊन येईल. अच्छा जर आपण सहन करत आलेलो आहोत आणि ऑफकोर्स मी कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये घुसणार नाही. सोशियल फॅक्टर्स, फॅमिली फॅक्टर्स ते वेगळे आहेत, पण याचा प्रिन्सिपल मला सांगतो जस्ट की, पण ते पण डिपेंड करतं की तुम्ही किती भक्तीमध्ये प्रगती केलेली आहे. जर असा दिवस आला की आपल्याला भक्तीच करता येत नाही, समोरचा म्हणतो की चॅम्पियनच करायचं नाही, मग काय कराल तुम्ही? अजून आलं नाही वाटतं अरे यायला नको असं मी म्हणत नाही. समोरचा म्हणत की चॅन्टिंगच करायचं नाही, ठीक आहे, मंदिरात जायचंच नाही. प्युअर डिव्होटी असणार. बोला बोला. भक्तीचं करायला लागणार तो त्या टायमाला दोष करा, आपण त्याला युज करायला पाहिजे. तो बोला भक्ती नाही करून, म्हणून हे आता केस टू केस की तुमचा किती धाडस आहे भगवंतांवरती, म्हणजे तुमचा भगवंतांवरती किती विश्वास आहे. ऑफकोर्स मी कोणाला चॅलेंज करत नाहीये. प्रत्येकाचे सोशल फॅमिलियल फॅक्टर वेगवेगळे असतात. तसंच त्याने सांगितलं की सगळं बघायला लागतं ना. घरामध्ये सूनबाई आहे, जावई आहे किंवा सासरे सासू, सगळं बघायला लागतं. एक सोशल फॅक्टर आपल्याकडे आहे, समाज एक रचना आपल्याकडे आहे. आपल्याकडे फॉरेन कंट्रीसारखं नाही आहे. चल चॅन्टिंग नाही करू देत, चल आजपासून मी चॅन्टिंग करणार. तू मे बी वी कांट डू दॅट, नाही करू शकत ना तसं. पण प्रिन्सिपल असं आहे की मी महाराज जे म्हणतात की भक्तीचा अर्थ असा नाही की आपण सहन करत राहिलं पाहिजे. सहन करायचं, पण जेव्हा आपल्या भक्तीवरती बाधा येते तेव्हा आपण एक तर स्मार्टली वागायचं, जसं ते म्हणतात स्मार्टली वागायचं. जर आपल्याला डायरेक्टली काय करता येत नसेल तर, कारण महत्वाचं काय आहे, भक्ती महत्वाची आहे ना. जन्मानंतर कधीतरी आपल्याला भक्ती भेटलेली आहे आणि कोणी म्हणलं की चॅन्टिंगच करायचं नाही, मग चॅन्टिंग सोडून द्याल का तुम्ही? नाही, फॅमिली रिलेशन्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे. येस ट्रू, इम्पॉर्टंट आहेत, मग स्मार्टली बघायचं, इंटेलिजंटली बघायचं. म्हणजे असे काही ड्युटी नाहीत. सकाळी पार्कमध्ये जातात जप करायला, कळतच नाही घरामध्ये गजप कधी करतो, कारण पार्कमध्ये जप करतात. पार्कमध्ये जप करून पूर्ण कोण येतात घरी ॲज युजल नॉर्मल, किंवा काही लोक गोधडी घेऊन जप करतात. बऱ्याच केसेस आहेत, अशा काही स्टोरीज आहेत. कळतच नाही घरामध्ये की हा खरंच हरे कृष्ण मंदिरामध्ये जातो, जप करतो. ते इंटेलिजंटली बघायचं. एसेन्स सांगण्याचा सारांश असा आहे की भगवंतांची भक्ती सर्वात महत्त्वपूर्ण. त्याच्यामध्ये जर बाधा आली तर आपण त्याला बॅलन्स करायचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी अशी सिच्युएशन येईल की म्हणून महाराज नाही, प्रभुपादांचं काय कोणाचं तरी कोटेशन आहे असं, प्रभुपादांना आय थिंक, ते डायरेक्टली म्हणत नाही डिवोर्स करायचं, पण ते म्हणतात की जर कोणी तुम्हाला सहाय्य करत नसेल तर तुम्ही मग वेगळं राहून करा जॉब तुम्ही. डझंट म्हणजे लायसन नाही आहे कुठे काय असं. ॲक्ट स्मार्टली, आणि मग भगवंत तुम्हाला त्याच्यामध्ये अक्कल देतील कसं वागायचं, कसं राहायचं, कसं करायचं. शेवटी तुम्हाला आता दोन्ही जर बाजू बॅलन्स करायच्या आहेत, मटेरियल लाईफ आणि स्पिरिच्युअल लाईफ दोन्ही तुम्हाला सेम ट्रॅकवर घेऊन जायचं आहे, तर भगवंत तुम्हाला अक्कल देणार दोघांना कसं बॅलन्स करायचं. राईट, अशा प्रकारे. म्हणजे असं नाही की उद्या कोणी म्हणेल
मला घरामध्ये बोलले चॅटिंग करू नका, मी सोडून दिला. पण तेवढा आपला तसा हे पण पाहिजे, मग कळलं ना, तेवढं तसं आपलं धाडस पण पाहिजे, तेवढा आपली श्रद्धा पण असली पाहिजे. एवढी श्रद्धा असली पाहिजे की मला भगवंत सांभाळून घेतील. आहे का तेवढं? नाही ना. मग जास्त बॅलन्स. किंवा ठीक आहे, तुम्हाला त्यांना पण सोबत घेऊन जायचं आहे, तुम्हाला काळजी त्यांच्याबद्दल, ठीक आहे, त्यांना फॅमिली पण सोबत घेऊन जायचं आहे. ॲक्ट व्हेरी इंटेलिजंटली. जसं ते उदाहरण दिले ना भगवंतांनी, प्रभुपादांनी पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये, की एखाद्या स्त्रीचं जेव्हा असं बाहेर अफेअर असतं ते कशी बघते घरामध्ये, स्मार्टली बघते. ती कळून देत नाही की काय गडबड चालू आहे. तसं काय कळून द्यायचं नाही की काय गडबड चालू आहे. आपण मंदिरामध्ये किती वेळा येतो, किती वेळा जातो, काहीच कळणार नाही त्यांना. राईट? तशा प्रकारे ते एक तसं एक महाराजांचं कोटेशन आहे. कारण बघा, इथे एक त्यांनी उदाहरण दिले. महाराज म्हणतात की जर तसं असतं मग पांडवांनी काय केलं? पांडवांनी काय अपराध सहन केला का? जे क्वालिटीज दिली म्हणून भक्तीच्या एकदम वेगळ्या वेगळ्या अँगल्सने बघता येतं. असं म्हटलं की अद्वेष्टा, करुणा, निर्ममो, निरंकार, सम, सुख, दुःख, शमी, सगळ्यांना माफ करायचं, काही कोणाशी शत्रुत्व करायचं नाही. मग पांडवांनी काय केलं? किंवा त्यांच्याही जर कौरवांनी शत्रुत्व पत्करलं, त्यांनी पण आम्ही पण तुमची शत्रुत्व करणार. पण कशा करता? कुणाच्या प्रती? कारण भगवंतांची इच्छा होती की त्यांनी राज्यकारभार सांभाळावा. युधिष्ठिर महाराजांनी राज्य घेतलं कुणाकरता? स्वतः करता नव्हे, भगवंतांच्या आज्ञेने, भगवंतांच्या सेवेकरता आणि राज्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या भक्तांच्या त्यांना वर घेऊन जाण्याकरता. राईट? तर तो आपला हेतू असला पाहिजे. अशा प्रकारे आपण गेलो तर प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 16वा श्लोक. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतो व्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रिय. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. बघा, प्रभुपाद एखाद्याने भक्ताला धन देव केले तरी ते मिळवण्याकरता त्याने धडपड करू नये. भगवंतांच्या कृपेने जर आपोआपच भक्ताला धन प्राप्त झाली तर त्यामुळे तो हरळून जात नाही. आणि स्वाभाविकच भक्त दिवसातून निदान 2 वेळा तरी स्नान करतो आणि आपली साधना करणे आणि प्रातःकाळी लवकर उठतो. याप्रमाणे साहजिकच तो अंतर्बाह्य पवित्र असतो. जीवनातील सर्व कर्मांचे सार माहीत असल्याने भक्ता नेहमी दक्ष असतो आणि वैदिक शास्त्रांवर त्याचा दृढ विश्वास असतो. भक्ता कोणताही एक विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्याने तो चिंतामुक्त असतो. आहे? चिंता कधी होते? जेव्हा आपण एकाची साईड घेतो, दुसऱ्याला बाजूला करतो. कोणी साईडच घेत नाही. सगळे समान आहेत. शिवसेना पण चांगली आहे, बीजेपी पण चांगली आहे, काँग्रेस पण चांगली आहे. क्या? अच्छा. तर अशा प्रकारे जर आपण वागलो, समाज सुखादुखी, तर मग पक्षाची बाजू म्हणजे बघा, विशिष्ट म्हणजे आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये विशेष आहे पक्षाची बाजू. पण जनरली आपण कसं इव्हन डेव्हिडी सर्कलवर सुद्धा आपल्या पार्टी असतात की अरे हा आमचा कुलाबाचा भक्त, राईट, हा आमचा गिरगावचा, हा आमचा दादरचा म्हणजे आहे. पण आपण कोणाची विशेष बाजू घेणार नाही. इन द सेन्स की जर कोणी चुकीचा करत असेल तर आपण त्याला चूक म्हटलं पाहिजे, त्याला बरोबर म्हणता येणार नाही. पण अननेसेसरी कोणाची हे नाही करायचं की अरे हा चांगला आहे आणि तो वाईट आहे. जर तो चांगला असेल चांगला असेल, वाईट असेल तर वाईट असेल. पण अननेसेसरी कोणाची बाजू आपल्या स्वार्थाकरता घेणार नाही आपण, की माझं काहीतरी भलं होईल, मला काहीतरी भेटेल लाभ म्हणून मी याची बाजू घेणार. मग त्याने एन्झायटी वाढते अननेसेसरी. तो सर्व उपाधींमधून मुक्त असल्यामुळे कधीच दुःखी होत नाही. शरीर हीच एक उपाधी आहे हे जाणून शारीरिक दुःखांपासून तो मुक्त असतो. भक्तीला प्रतिकूल असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा शुद्ध भक्त स्वीकार करीत नाही. आता बघा, एक उदाहरण दिले, सुंदर उदाहरण दिले. उदाहरणार्थ, प्रचंड इमारतीच्या बांधकामासाठी पुष्कळ शक्ती खर्ची पडते आणि जर असे बांधकाम त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यास लाभदायक ठरत नसेल तर तो त्याचा अंगीकार करत नाही. भगवंतासाठी तो मंदिर बांधू शकेल आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्टही करेल, पण स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही घर बांधू नका, घर बांधा. पण द प्रिन्सिपल आहे की भक्ती करता, भगवंताकरता जे काही शक्य असेल, जेवढं स्ट्रगल करता येईल तेवढं मी करेन.
माझ्याकरता जेव्हा असेल तेव्हा मला जेवढं म्हणजे भगवंताच्या भक्तीला बाजू करून मी अति महत् प्रयास करणार नाही अननेसरी साईडला. जसं मी मला उदाहरण दिलं की यार एवढा महत् प्रयास केला की आज जप करायला वेळच नाही म्हटला, असं नको व्हायला. आणि त्यानंतर 17वा श्लोक बघा, पुन्हा सेम पडलं. यो न दृश्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समे प्रिय. वाचा. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. जनरली ज्या लोकांचा पायच बॅकग्राऊंड असतो ना, पुण्यमान कर्मकांड मार्गावर झालेले असतात, त्यांना हा प्रॉब्लेम होतो शुभाशुभ याच्यातनं बाहेर पडण्याकरता. पण दर वेळ त्यांचं कॅल्क्युलेशन असतं, अरे हे शुभ आहे, हे अशुभ आहे, आता घराच्या बाहेर पडलं पाहिजे, आता नाही पडलं पाहिजे. राईट. शुभ अशुभ हा प्रिन्सिपल आहे ना आपल्या हिंदू याच्यामध्ये तर आहेच भरपूर, की ह्या टायमाला बाहेर पडायचं नाही घराच्या 12 वाजता 12 वाजता दुपारी असं म्हणतो ना, दुपारचं जायचं ना 12ला, अच्छा कधीच बाहेर पडायचं, आमोशाला जायचं नाही, अमावस्याला जायचं नाही. रात्रीचं 12ला जायचं. मांजर आडवी गेली तर जायचं नाही. ऑफकोर्स आता मांजर एवढं नसेल आपल्याकडे, पण आहे ना, मांजरीचं पण पाळतात बरं का तुम्ही तेव्हा. पण पाळता? नाही नाही. 4 पाऊल परत मागे जातात. ठीक आहे, यांच्या घराच्या समोर मांजर सुटत सगळ्याच्याच घरी मांजर बिल्डिंग म्हणजे असं पहिलेच लोक अजून पाळतात. जुनी लोक जुने लोकं पाळतात. पाळतात. त्याला आहे सायन्स, नाही असं नाही, देयर इज अ सायन्स. बट द पॉईंट इज की जेव्हा आपण भक्तीमध्ये आलेलो आहोत आणि आता आपल्याला भगवंताची भक्ती करायची आणि ती आपल्या प्रिन्सिपल नेहमी लक्षात ठेवा की जी गोष्ट भक्ती करता बाधक बनते ती गोष्ट बाजूला केली पाहिजे. मग ते मटेरियल एस्टिमेशनमध्ये कितीही मोठी का असो ना, त्याला पण सायन्स आहे की दुपारी का नाही निघावं, किंवा ह्या टायमालाच का निघावं, किंवा ह्या टायमालाच का झोपावं, किंवा ह्या टायमालाच का उठावं. एव्हरीथिंग तरी सायन्स. पण आता समजा तुम्ही सेवा करत रात्रभर सेवा करताय आणि सकाळी तुम्ही उशिरा उठलात, हे ह्या टायमाला आज तुझा दिवस बेकार जाणार. कशाला बेकार जाईल, कशाला बेकार जाईल? कारण मोटिवेशन काय आहे माझं उशिरा उठण्यामध्ये किंवा लवकर झोपण्यामध्ये किंवा कधी लवकर उठण्यामध्ये मोटिवेशन काय आहे? भगवंताची सेवा त्याच्या करता मग कधी मागे होईल, कधी पुढे होईल, कधी दिवस होईल, कधी रात्र होईल, कधी माणसं जाईल, कधी कुत्रा जाईल, कधी बैल जाईल, नो प्रॉब्लेम. भगवंताची सेवा जोपर्यंत तोपर्यंत आपण कधी केलं पाहिजे. म्हणून बघा तात्पर्यामध्ये पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच भगवंत सांगतायत पुन्हा पुन्हा की जास्त हर्षित होऊ नका, जास्त नाराज होऊ नका. नेहमी तुमच्यासोबत आहे मी नेहमी. तुम्हाला जर काही भेटलं तर त्या भेटण्याने कधी कधी आपण त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो ना. म्हणून बघा इथे दिलेलं आहे की कधी कधी कुठे गेलं ते, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही. कारण कसं असतं कधी कधी ज्या डिझायरेबल गोष्टी आहेत त्या कधी इव्हेंच्युअली अनडिझायरेबल होऊन जातात आणि कधी कधी अनडिझायरेबल गोष्टी डिझायरेबल होऊन जातात. जसं चित्रकेतू महाराजांना त्यांना पुत्र नव्हतं, त्यांनी पुत्र मागितला, डिझायरेबल होतं ना, पण नंतर ते काय झालं, अनडिझायरेबल झालं. आणि कशाला घेतलं, कशाला, का एवढा त्रास का घेतला मी? त्यांना कळलं की अरे बाबा हे सगळं चक्करमध्ये नाही पडणं आहे तो है, नाही तो नाही आहे, लेकिन वो आहे ना. जर ते आहे तर अजून काय पाहिजे तुम्हाला जीवनामध्ये, असं समजून किंवा कधी टेन्शन नाही दिलं. जर कधी होतं ना घरामध्ये एखादी मुलगी एवढा त्रास देतो, जसं चतुर्थ स्कंदमध्ये आहे, जेव्हा अंग महाराजांना मुलगा होतो वेंड, माहिती आहे ना, चौथ्या स्कंदामध्ये अंग महाराजांचा मुलगा असतो वेंड नावाचा राजा. तो एवढा उत्पात आणतो राज्यामध्ये, लहानपणापासून येतो, मुलांना पकडून पकडून खेळता खेळता मारायचा, त्याला विहिरीमध्ये फेकायचा मुलांना. आणि तो जसा आणि हे सगळं बघून अंग महाराज एवढे वैतागतात की घरच सोडून जातात मनामध्ये, गायब. अंग महाराज तिथे म्हणतात की अरे अच्छा हुआ आपने मुझे अच्छा लड़का नहीं दिया. सी एक तर गोष्ट आहे की काही दिलं नाही, राईट, पण त्याच्यावर चांगलं ते म्हणतात की मला तुम्ही वाईट दिलात. का चांगला वाईट दिलात? वाईट दिलात म्हणून तुमच्याकडे आता आलो मी. जर रस्ता दिला वाईट तर तुमच्याकडे येऊ शकलो नसतो, राईट. ते निघून जातात, गायब होतात साम्राज्यामधलाच पूर्ण. आणि हा मुलगा मोठा होतो आणि पूर्ण सगळे राज्यामध्ये सगळे धार्मिक कार्यकृत्या सगळ्यांना बंद करून टाकतो. आणि मग सगळे ब्राह्मण म्हणून त्याला मारून टाकतात.
आणि मग तो जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या हाताचं मंथन करून तिथनं मग येतात पृथ्वी महाराज आणि अर्ची भगवंतांचा अवतार, अशी ती स्टोरी आहे पुढे नाही. पण द पॉईंट इज की ह्या जगामध्ये बऱ्याच गोष्टी कधी कधी आपल्याला डिझायरेबल असतात पण ते इव्हेंच्युअली अनडिझायरेबल होतात आणि काही गोष्टी अनडिझायरेबल असतात. आपण म्हणतो ही गोष्ट नको रे याने त्रास होणार आहे, पण त्याच गोष्टीने आपल्याला भक्तीमध्ये पुढे वाढण्याकरता सहाय्य होतं नाही. कधी कधी वाटतो अरे नको यार ही सेवा नको मला, भरपूर त्रास होतो नको, पण तुम्हाला काय माहिती तीच सेवा आपलं शेल्टर राहणार आहे पुढचे काही वर्ष. तीच सेवा आपल्याला कुठेतरी दूर भक्तीमध्ये एकदम वर घेऊन जाईल आणि आपण विचार करतो नाही ती सेवा केली असते मी वर गेलो असतो. असं होऊ शकत नाही कधी कधी, कारण सगळी योजना प्लॅनिंग भगवंत करत असतात. कधी आपल्याला वाटतं की नाही इथे ही सेवा करायला गेलो असतो तर कदाचित ती सेवा करताना तुला त्रास झाला असता, तुला आणखीन प्रॉब्लेम झाला असता, काय माहिती आपल्याला राईट. म्हणून भगवंतावर डिपेंड राहावं आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून बॅलन्स करावं. शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला पाहिजे. असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. आणि तात्पर्य शेवटला गेलं तर बघा भगवंतांना संतुष्टी प्रत्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो. त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही. असा भक्त श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट काय ठरत नाही, शुभ असो अशुभ असो मला काय फरक पडतोय. आज जर अमावस्या झाली सूर्योदय आला, कधी कधी होतं ना हे चंद्रग्रहण लागलं मग काय झालं चॅन्टिंग थांबणार आहे काय, उलट चॅन्टिंग करतात. किंवा आज पाऊस पडला भरपूर काय फरक पडणार, किंवा नाही पडला. ऑफकोर्स नाही पडला म्हणजे कधी कधी तुम्ही म्हणाल की अरे मग शेती कशी होणार वगैरे वगैरे. पण आता काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रकृतीने ठरवलं की आम्हाला असं करत, त्याला आपण काय करू शकता, काय प्रतिकार करू शकतो आपण, काय करू शकत नाही. प्रतिकार एकच प्रतिकार त्याला म्हणता येणार, पण आपण एकच गोष्ट करू शकतो. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम. समौ शत्रौ च मित्रौ च तथा मानापमनयो शीत उष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिर्मान् प्रियो नर. जो मनुष्य शत्रू आणि मित्र एका ठिकाणी समान असतो, जो मानापमान शीतउष्ण सुख दुःख स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घराघराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. किती कॉर्डे डेव्हलप करायचे शत्रू मित्रामध्ये समभाव ठेवतो. मान अपमान शीत उष्ण, आता जरा उष्ण आणि शीत चालू आहे, थंडी वाढलेली आहे, सकाळी उठायला होत नाही. रिमोट कुठे रिमोट इथेच आहे रिमोट, थंडी वाढलेली आहे. बंद करून नका कुठला बटन लागतोय, ऑफ वाला त्या बटन. बीक नको. तिकडे आता जास्त आवाज जाईल. स्तुती निंदा यामध्ये समभाव लागतो. कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करत नाही. ज्ञानामध्ये स्थित, परत त्याला ज्ञान पण पाहिजे अशा भक्ताला, म्हणजे त्यांनी पुस्तक पण वाचली पाहिजेत आणि प्लस भक्तीमध्ये संलग्न झालेलं पाहिजे. दररोज डेटी कुकिंग केली पाहिजे, गॅलन बनवले पाहिजेत. किती क्वालिटीज डेव्हलप करायचे बघा, म्हणजे किती कार्य मोठं आपल्याकडे आहे. समौ शत्रूच मित्रोच तथा मान अपमानयो. आणि याच्यामध्ये एकच मी सांगेन तुम्हाला, संतुष्ट येन केनचित्. एकच क्वालिटी जर डेव्हलप केली तर बाकी सगळ्या क्वालिटी डेव्हलप होतात. असं ते म्हणतात ना की जर 1000 शून्य असतील, त्या शून्याच्या त्या साईडला एक असल्यामुळे फायदा होतो की या साईडला एक असल्यामुळे फायदा होतो, म्हणजे राईट साईडला ना, तर त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे ना त्या शून्यानं. नाहीतर बाकी सगळे शून्य शून्यच आहेत, 0 × 0 0. तर तसंच आहे ते की जर आपण एक क्वालिटी डेव्हलप केली व्यवस्थित, कृष्ण एक शरणम, तर बाकी सगळ्या क्वालिटी ऑटोमॅटिक डेव्हलप होणार आहेत. कारण बघा याच्यामध्ये जे दिलेलं आहे तुल्य निंदा किंवा शीत उष्ण किंवा समता बघायची शत्रू मित्र, याच्यामध्ये हे सगळं शक्य कधी आहे जेव्हा आपण संतुष्ट आहोत. जेव्हा आपण सॅटिस्फाईड आहोत. कशामध्ये सॅटिस्फाईड आहोत आपण, आपलं इनर जे आपलं घर आहे. बघा इथे अजून एक शब्द आहे अनिकेत.
अनिकेत स्थिरमतीर. अनिकेत म्हणजे काय? निकेत म्हणजे घर आणि अनिकेत म्हणजे विदाऊट घरवाला. याचं घर नाहीये पण स्थिर आहे. तो कसा होऊ शकेल? तो तुमचं घर आहे तुमचं आहे म्हणजे काहीतरी कुठेतरी आहे ना राहायला वेवर, पण आहे ना कुठेतरी एक रेसिडेन्स. पण प्रभुपादांचं घर नव्हतं. 1965च्या अगोदर जेव्हा प्रभुपादांनी प्रीचिंग स्टार्ट केली, जेव्हा ते घरामध्ये झालं टी आणि मी, दिव्य स्तरावरती ऑफकोर्स, ते ऑर्डिनरी हे नाहीये, ट्रान्झॅक्शन नाही आपल्यासारखं की असं भांडण झालं आणि ते झालं मी सोडून, तसं नाही. ते दिव्य स्तरावरती आहे ते. पण इन एनी केस जेव्हा तिथं प्रभुपाद बाहेर निघाले तेव्हा सुद्धा काय होतं? अनिकेत, तरी सुद्धा स्थिर मतीर. रेसिडेन्स दर दुसरा चेंज त्यांचा व्हायचा. रेसिडेन्स दर आठवड्याला, दर 4-5 दिवसांनी चेंज व्हायचा. त्यांच्या लेटर्स मी तुम्हाला सांगितलं असेल, त्यांचे लेटर्स पोहोचायला त्यांना कधीच भेटायचे नाही, कारण ॲड्रेस चेंज होत जायचा. एक जणांनी बेघर फिरत होते तरी सुद्धा त्यांचं काय होतं? स्थिर मतीर. हे सगळे तात्पर्य प्रभाव लिहिले आहेत राईट. त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त साक्षात कोणाला असू शकत नाही. जेव्हा प्रभुपाद सगळ्या गोष्टी लिहितात तेव्हा त्या सगळ्या फेजमधनं गेलेले आहेत ते, आणि म्हणून त्याच्यावरती जास्त साक्षात्कार देऊ शकतात ते. आणि स्थिर मतीर का होतात? कारण त्यांची मती कोणावरती स्थिर झालेली आहे? भगवानावरती स्थिर झालेली आहे. तर भगवानावरती एकदा मती स्थिर झाली तर तो अस्थिर असून सुद्धा काय आहे? स्थिर झालेला आहे. दॅट इज प्रिन्सिपल. आणि संतुष्ट, आणि ह्या कारणामुळे तो संतुष्ट होतो. कारण काय? त्याचं रेसिडेन्स जे आहे ते कुठं फिक्स आहे? कारण तो कुठे स्थित आहे? समजा एक सिच्युएशन आहे की एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये मला कोणतरी काहीतरी बोलला किंवा मी त्याला काहीतरी बोललो, पण मी त्या सिच्युएशनमध्ये नाही आहे. मी कुठे आहे? मी दुसऱ्याच भगवंतांच्या चरणीमध्ये स्थित आहे, तिथे नाही आहे मी. मग मला काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. ठीक आहे, 2 मिनिटं काहीतरी बोललो, ते काहीतरी बोलले, 2 मिनिट नंतर विसरलं, संपला विषय. वाय? बिकॉज माझ्या मनामध्ये घर कोणी बनवलेलं आहे, किंवा मी कुठे घर बनवलेलं आहे? माझं भगवंताच्या चरणामध्ये घर बनवलेलं आहे. तर माझी मते तिथे फिक्स झालेली आहे. त्यामुळे मला टेन्शनच नाही आहे, किंवा म्हणजे जास्त बॉदर करत नाही आहे. कारण या जगामध्ये अपडाऊन करत राहणार आहे. म्हणून मी पुन्हा आणि ही हा एक सुद्धा त्याचा ॲनालिसिस आहे की हे सगळं जेव्हा सांगतात भगवंत की शत्रू, मित्र, सम, सुख, दुःख, मान अपमान हे सगळं होणार आपलं सगळं. म्हणून भगवंत म्हणतात की हे होईल, पण तू जर माझ्यामध्ये स्थित असशील तर तू काय होणार आहेस? संतुष्ट राहशील, स्थिरमध्ये राहशील. म्हणून बघा त्या 3ऱ्या अध्यायामध्ये जो श्लोक दिलेला आहे, यम लब्ध्वा चापरम लाभम, त्याच्यात शेवटची लाईन आहे, यस्मिन स्थितेवन दुःखेन गुरुणा विचार. ते म्हणतात की मोठ्यात मोठी जरी संकटे आली तरी हा मनुष्य विचलित होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संकटे येणार आहेत. म्हणून तर म्हणतात ना ही गीता कोणाला सांगितलेली आहे? आपल्याला सांगितलेली आहे. आपल्याला म्हटलेलं आहे की बाबा तुमच्या जीवनामध्ये मोठी मोठी संकटे येणार आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही विचलित होणार नाहीत. का? कारण तुम्ही माझा आश्रय घेतलेला आहे. राईट. तात्पर्यामध्ये बघा प्रभुपाद लिहितात, कृष्ण कथे वाचून इतर काहीही बोलत नसल्यामुळे त्याला मौनी म्हटले जाते. आणि एकदम मूर्ती बघा, भक्त सदैव कुसंगापासून मुक्त असतो. मनुष्याची कधी कधी स्तुती केली जाते किंवा निंदा केली जाते. मानव समाजाचा हा स्वभावच आहे. म्हणून लक्षात ठेवा की हे होणारच आहे, याला वाद नाहीये. किंवा असं नाही की मी आज भक्त झालो म्हणजे मला आता उद्या कोणी काय बोलणार नाही. सगळे एकदम गोड गोड सगळे पेढे आणि लाडू भेटतील नाही. काही ठिकाणी चप्पल भेटेल, काही ठिकाणी टोमॅटो भेटतील, काही ठिकाणी कोणी बटाटे फेकेल, कोणी राईट. कधी पण होऊ शकतं. तरी नो गॅरंटी. कदाचित उद्या मी तुमच्यावरती काहीतरी फेकेल, तुम्ही मला काहीतरी फेकाल, मारामारी होईल. बिकॉज दॅट इज द स्वभाव, या जगाचा स्वभाव आहे तो. प्रकृतीच्या 3 वेळेला आच्छादलेला आहोत. कधी आपण कुठल्या मोडमध्ये राहून काय बोलणार कोणाला कळणार नाही. बट स्टील अगेन पुन्हा परत यायचं, तिथे यायचं की अरे तसं नाही असं असायला पाहिजे आणि आपली मते पुन्हा भगवंतांच्या चरणावरती स्थिर केली पाहिजे. पुन्हा परत ट्रॅकला येणार. आणि पुढे म्हणतात ते की मौन म्हणजे मुळीच बोलू नये असे नव्हे, तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये, केवळ आवश्यक तितकेच बोलावे. आणि भक्तांसाठी आवश्यक बोलणे म्हणजे भगवत कथा होय. भक्त सर्वच परिस्थितीमध्ये सुखी असतो. त्याला कधी कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल अथवा कधी कधी काही मिळणार नाही. राईट. घरामध्ये सुद्धा होतं ना, असं नाही होत का? नेहमी तुमच्या आवडीची भाजी बनते का? नाही नाही बनते.
नाही म्हणत नाही ना. मग अशी इमॅजिन करतो टेम्पलमध्ये आम्हाला बरंच असं होतं की अरे अरे आज क्या भाजी बनाया, कौन सा सब्जी, ठीक है प्रसाद है चलो ले लेते, थोडा निकल जाते. पण घरामध्ये जर होत असेल तर म्हणजे कधी कधी लोकांना असं वाटलं की नाही नाही अभी चलो मैं अभी ना शादी करके अच्छा से रहूँगा, रोज वही सब्जी मिलेगा क्या, गॅरंटी नो गॅरंटी. जस्ट गंमत म्हणून तर नाही होणार ना असं. कारण समोरचा व्यक्ती तुम्हाला कुठल्या ह्यानी देतो तुम्हाला कळणार नाही. कदाचित त्याला वेळ टेन्शन असेल की अरे याने हेल्थ खराब होईल, ते दुसऱ्याला कळत असेल तुम्हाला कळणार नाही. पण सगळे कुठल्या स्वभावाने कुठल्या विचाराने काय कार्य करतात नेहमी सगळं जाणणं जरुरी नसतं. कधी कधी गपचूप जे भेटेल जे आहे समोर ते घ्यायचं आणि पुढे जायचं. राईट. प्रभुपाद तसं विधा देते. कधी कधी स्वादिष्ट भोजन मिळेल, कधी कधी काही मिळणार नाही, म्हणजे साधं पण भेटणार नाही त्या दिवशी, असं पण दिलेलं आहे. तो घरदाराबद्दल चिंता करीत नाही. चिंता करीत नाही याचा अर्थ असा नाही की चिंता करणार नाही, चिंता करेल तो, पण पुन्हा म्हणजे सांगितलं अनावश्यक चिंता नाही करू माणसाने. म्हणजे अशी कधी वेळ लागा येऊन दे आयुष्यामध्ये की आज एवढी चिंता केली की आज जप करायला वेळच भेटला नाही. दॅट डे शुड नॉट कम. तो दिवस झाला म्हणजे समजून घ्यायचं की आपण भगवंतांवरची श्रद्धा काढून दुसरीकडे श्रद्धा आपण इन्व्हेस्ट केलेली आहे. तो कधी कधी वृक्षाखाली राहील अथवा राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत राहील, परंतु त्याला कशाचे आकर्षण नसते. त्याला स्थिर म्हटले जाते कारण तो आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये स्थिर आहे. ॲक्च्युली एकदा जर तो फिक्स झाला त्याला काही टेन्शन नाही आहे. काय टेन्शन नाही ना. आज मग कुकिंगला कोणी पण येऊ दे, आज कोणी काही बनवू दे, कोणी काही बोलू दे, आज याने चांगला शृंगार करू दे किंवा त्याने चांगला ड्रेस करू दे किंवा कोणी काही करू दे, टेन्शनचं गोष्ट नाहीच आहे ना. हां असं विचारायला पाहिजे आपल्या मनामध्ये, शुद्ध भाव यायला पाहिजे, तर मग आपण समजून घ्यायचं की भक्तीमध्ये आपण प्रगती करत आहोत. आणि बघा ह्या तत्परांच्या शेवटला बघा प्रॉपर लिहित आहेत मध्य बघितलं त्याच्या खाली, भक्तांच्या गुणवर्णनात आलेल्या काही पुनरावृत्ती आढळेल, परंतु भक्ताने सर्व गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याचे तथ्य निक्षून सांगण्यात आलेली सांगण्याकरताही पुनरावृत्ती करण्यात आली आहे. हे कोण म्हणतात? प्रभुपाद. की पुन्हा 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 हे कॉलेज रिपीट का केल्या गेल्या? कारण भगवंत पुन्हा हे कॉलेज तुम्ही डेव्हलप करणे जरुरी आहे भक्तांनी. सद्गुणांशिवाय मनुष्य शुद्ध भक्त होऊ शकत नाही. तसे कुतो महान गुण, अर्थात जो भक्तांमध्ये सद्गुण असू शकत नाही, भक्त म्हणून ओळखले जाण्याची ज्याची इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे ना, त्याने हे सद्गुण विकसित केलेच पाहिजेत. आणि मग पुन्हा प्रभुपाद एवढं फायनली बॅलन्स करतात की हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला विशिष्ट बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही, तर सिम्पली त्याने कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआपच विकसित होण्यास मदत होते. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे सेम प्रिन्सिपल. रोज आपल्या 16 माळा व्यवस्थित करणे, अटेंटिव्हली ॲज फार ॲज पॉसिबल जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे, 4 नियम पालन करणे, शास्त्र वाचन करणे, सेवा करणे, हे निरंतर करत राहायचं दिवसांदिवस. तर मग ग्रॅज्युअली या सगळ्या क्वालिटीज ऑटोमॅटिक डेव्हलप होणार आहेत. याच्याकरता तुम्हाला असं स्पेशल असं बाहेर करतात ना, कोर्स करतात ना ह्याच्याकरता, काही पुस्तकं असतात मार्केटमध्ये, त्याच 7 हॅबिट्स ऑफ काय अशी बरीच पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. मग ते वाचल्याने डेव्हलप होणार का क्वालिटी आपल्यामध्ये? ठीक आहे, एक एफर्ट म्हणून तुम्ही वाचू शकता की नाही असं असायला पाहिजे, माणसाने असं वागलं पाहिजे, पण सिम्पली जर आपण भक्ती केली तर ऑटोमॅटिक आपल्यामध्ये क्वालिटी येणार आहेत. आणि मग शेवटला 20वा श्लोक, ये तू धर्मामृतं विदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानां परमा भक्तास्ते देव मे प्रिय. जे या अविनाशी व्यक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने किंवा तया संलग्न होतात, हे मला अति प्रिय आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही सांगितलेलं आहे, या मार्गाचं अनुसरण करत आणि मला परम लक्ष्य मानून, आणि श्रद्धेने म्हणण्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की ह्या टायमाला आपल्याकडे ह्या क्वालिटीज नाही आहेत, पण आपण निराश व्हायचं नाही, आपण प्रयास करत राहायचा आणि श्रद्धा ठेवायची की भगवंतांचं पूजन करत राहिल्याने ऑटोमॅटिक हळूहळू ग्रॅज्युअली आपल्यामध्ये या गोष्टी करणार आहेत, डेव्हलप होणार आहेत. म्हणून श्रद्धेने म्हटलेलं आहे. तो सुद्धा व्यक्ती मला काय आहे? प्रिय आहे. कारण गीता ही भगवंत युनिव्हर्सल सगळ्यांना सांगतात ना, युनिव्हर्सली.
तर प्रत्येक जो काय वाचेल त्याच्यामध्ये थोडी एक क्वालिटीज असणार आहेत लगेच ताबडतोब, नाही ना. पण श्रद्धा ठेवा आणि ग्रॅज्युअली त्या गोष्टी तुमच्यामध्ये विकसित होणार. आणि यात तात्पर्यामध्ये प्रभुपाद पूर्ण समरी देतात या चॅप्टरची, आणि मागच्या काही चॅप्टरमध्ये जे काय झालेलं त्याची समरी दिलेली आहे. याच्यामध्ये फक्त ठीक आहे, पहिले बघा. या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकापासून मय्य वेश मनो ये माम, माझ्यावर मन स्थिर कर, ते शेवटच्या श्लोकापर्यंत ये तू धर्मामृतम इदम, भगवंतांनी त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवा पद्धतीचे वर्णन केले आहे. म्हणून तुम्ही जो कोणी जर 12वा अध्याय वाचला ना, तुम्हाला सगळं व्यवस्थित कळतं की भक्ती कशी केली पाहिजे आणि भगवंत कुठल्या कुठल्या लेवलला आपली भक्ती स्वीकार करतात. आहे ना, मध्यभागी सेक्शन गेला होता ना. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट माझ्यावरती माझी भक्ती करता येत नाही, तर कमीत कमी म्हणजे माझ्यावरती मन केंद्रित करता येत नाही, मन केंद्रित करायचा प्रयत्न करा. ते करता येत नाही तर काय करा, एक एक दिलेलं आहे, कर्मयोग करा. कर्मयोगाच्या खाली अजून एक लेवल आहे की काहीतरी चांगलं कार्य करा. काही करता येत नाही ना, ठीक आहे, ॲटलीस्ट समाजसेवा काहीतरी चांगलं कार्य करा बा, पुण्य कार्य करा, आणि हळूहळू तुम्ही ते मेरिट डेव्हलप करत करत वरती या. असे भगवंत एकदम खालच्या स्तरापर्यंत येतात. या तात्पर्यामध्ये बघा एक आहे पॉइंट, या अध्यायात सांगितल्याप्रमाणे 453 वरती बघा मध्यभागी आहे. या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ आध्यात्मिक साक्षात्काराकरिता परम सत्याच्या निर्विशेष स्वरूपाची शिफारस करण्यात आली आहे. राईट. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याला जोपर्यंत शुद्ध भक्तांची संगत लाभत नाही तोपर्यंत निर्विशेष ब्रह्म लाभदायक ठरू शकते. निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करण्याकरता मनुष्य फलाशा विरहित कर्म करतो आणि चेतन तत्व आणि पदार्थाचे आकलन होण्याकरता ज्ञानाचे अनुशीलन ध्यान करतो. जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्तांचा संग लाभ होत नाही तोपर्यंत हे आवश्यक आहे. सुदैवाने मनुष्यामध्ये कृष्ण भावनेत संलग्न होण्याची इच्छा विकसित झाली तर त्याला आध्यात्मिक साक्षात्काराकरता क्रमिक पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नाही. पुन्हा सारांश रूपाने की जे आपण पहिले जे अध्याय स्टडी केले होते 1 ते 6, शेवटला अष्टांग सांगितला होता की ग्रॅज्युअली तुम्ही कर्मकांड ते मग कर्मयोग जा, मग कर्मयोगमध्ये सकाम निष्काम ज्ञान ध्यान अष्टांग आणि मग शेवटला भक्ती. हे सगळं करायची गरज नाही. डायरेक्ट एक्सप्रेस डायरेक्ट लिफ्ट पकडा आणि डायरेक्ट भक्तीमध्ये या. का तर तुम्हाला भक्तांचा संघ भेटलेला आहे. राईट. जर संघ नसता आपल्याकडे भक्तांचा तर आपण काहीच करू शकत नाही. आणि शेवटला एक लाईन आहे बघा, मनुष्याने प्राण धारणाकरिता भौतिक पदार्थाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. पुन्हा पुन्हा प्रभुपाद सगळं ॲश्युरन्स का देत आहेत? कितीतरी वेळा म्हटलं बघा, घराची चिंता करू नका, घर बांधण्याची काळजी करू नका. काय म्हणतात प्रभुपाद पुन्हा पुन्हा? आणि मी इथे पुन्हा एक स्टेटमेंट लावू, मनुष्याने प्राणधारणाकरिता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआप घडून येतात. पण तसं भक्त पण आपल्याला असलं पाहिजे. आपोआप हा शब्द त्याच्याकरता आहे जो त्या लेवलला भक्ती करत आहे. जसं फॉर एक्झाम्पल या जगामध्ये सुद्धा बघा, जो एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतो, तुम्हाला असते आहे कोणी कॉर्पोरेटमध्ये? इथे कोण आहे? तुम्ही आहात. तर तुम्हाला काय इन्शुरन्स वगैरे काय भेटेल का कंपनीमधून? कसला इन्शुरन्स? सगळे हेल्थ इन्शुरन्स सगळं सगळं का भेटतात? पॉलिसी का बनवली कंपनीने? आणि तुम्हाला कुठपर्यंत भेटत राहणार ते? म्हणजे द पॉइंट इज की जर तुम्ही कंपनीचं काम करताय तर कंपनी तुमची काळजी घेते. राईट. होतं ना? तुम्हाला पण आहे ना? तुम्हाला पण असेल ना काहीतरी? गव्हर्नमेंटने तुम्हाला काहीच फॅसिलिटी दिली नाही का? असं इन्शुरन्सचा म्हणजे मोठा काय आजार झाला तर सगळं आहे ना. तू नाही का म्हणताय? म्हणजे एवढा बारीक सारीक नाही, म्हणजे मोठा मोठाच ना. खोकला झालं पण इन्शुरन्स देणार आहेत का? नाही ना. ते तुम्हाला पण देणार नाही. त्यांची पॉलिसी दिलेली असते, खोकल्याकरता भेटणार नाही. जर मच्छर जाऊन मरीला झालं तर नाही. यांचा समजा फॅमिलीला असेल, आम्हाला फक्त स्टाफलाच देतात असं आहे, घरच्यांना नाही. आमची फॅमिलीला असेल संपूर्ण ठीक आहे, वाटेल. पण आहे ना काय ना काहीतरी, प्रत्येकाला काय ना काहीतरी. तुम्हाला काय आहे? साहेबांना आहे ना, असतं ना प्रत्येकाला. माझी सिस्टर आहे मध्ये, त्याला क्वार्टर्स वगैरे भेटतात. राहत नाही वेगळी गोष्ट आहे, पण त्यांना क्वार्टर्स देतात राहायला. गव्हर्नमेंट क्वार्टर्स असतात. तुम्हाला पण क्वार्टर्स राईट? दवाखाने मेडिकल म्हणजे कुठे ना कुठे कन्सेशन मिळत असतं काय नाही काहीतरी, की अरे हा आपला माणूस आहे.
याला कमी द्यायचं. किंवा ते नेव्ही कॉलनीमध्ये बघा असतं ते, त्यांचं स्वतःचं हे असतं, रेशनचं दुकान असतं, 50% रेटला भेटतं, राईट? नेव्हीमध्ये आर्मीमध्ये हा असतं ना, कॅन्टीन असते, त्यात 50%ला 50% ह्या सगळ्या सुविधा का देतात? ते कंपनीचा आता आपण रिटायर झाले तरी आहे आम्हाला आता दवाखाने आहे. इव्हन आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो हा स्टील गोइंग ऑन. आर्मीमध्ये होते योगक्षेम मोहाम्यम, इंडियन आर्मी, राईट? बेलापूरला हॉस्पिटल दिला आणि खारघरला कॅन्टीन आहे, त्याच्यात ही दिले त्यांनी पास. जोपर्यंत आहे प्रभूजी हे कार्ड मिळतात ना रिटायर झालेपर्यंत. ठीक आहे, मी कधी आलो तर मला एखादा पास द्या. पास मी सामानच देतो, ते कार्ड बनवून देतात ना असे. अच्छा अच्छा. मग ह्या सगळ्या सुविधा का दिल्या जातात? मग ते कंपनीत आपण सर्व्हिस केली इतक्या वर्ष. जस्ट इमॅजिन, ह्या जगामध्ये आपण प्रभूजी कुकिंग मध्ये होते. कुकिंग मध्ये होते का? हो, पहिले त्यांनी कुक होते का? पहिले याला होते, लखनौला होते. अच्छा. तिथून नाशिकला नंतर मग आमचे सासरे बोलले मिडिल नको इकडून, मग त्यांनी डिपार्टमेंट चेंज करून घेतला. मग आर्मीमध्ये नाही का? आर्मीमध्येच होते, पण फोन ऑप्टरचे इथले हे प्रसाद बनवायचे ते. आता रिटायर झाले जून. अच्छा 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 अच्छा. ठीक आहे. काही दिवस फौजीची केली लखनौला, नाशिकला, अटारी सेंटर. बाबा नाही बोललेत आमचे, नाही म्हणे असं व्हायला लागलं ना घटना, मग त्याने डिपार्टमेंट ते कुक, तुम्ही पण कुक? ते देशाचे कुक. हे फौजी फौजी बाहेर जायचे ना, त्यांचा प्रसाद बनवायला टेंट टाकून तिथे जायचे त्यांच्याबरोबर, त्यांचा प्रसाद बनवायचा. तिथे लढाई लागतं ना सगळं, तिथे जिथे टेंट वगैरे बसायचा, युद्ध करतात तिथे जायचे. आता जून मध्ये झाले. अजून कोणाला आहे का? नाही, तुम्ही LIC ना? योगक्षेम मोहाम्यम. पण LIC एक पॉलिसी. स्कोर 1 माझ्या बहिणीचं. सो द पॉइंट इज की ह्या सगळ्या कंपन्या ह्या जगातल्या आहेत. आपण जर एखादी गोष्ट चांगली पद्धतीने करत असेल तर ती आपली काळजी घेतात का, तर आपण त्यांचं काम करतोय. मग तसं भगवंताने काळजी करू शकत का आपली? जस्ट अ मॅटर ऑफ फेथ. तर आपण जर व्यवस्थित विकसित केला तर आपल्याला जीवनामध्ये कधीच निराशा येणार नाही. ते बघतायत ना बाजूला उभे राहून, ते जर ह्या जगामध्ये सी जस्ट सामान्य लोक या जगामध्ये, एखाद्या कॉर्पोरेशन, एखादं ऑर्गनायझेशन आहे, ते लोक आपली एवढी मदत करू शकतात, तर भगवंत का नाही करणार? अल्टिमेटली सगळे कॉर्पोरेशन, सगळे एंटरप्राइजेस सगळे त्यांच्याच मालकीच आहे ना. कुठली LIC असो किंवा इंडियन आर्मी असो किंवा कुठल्या कंपनी असो किंवा तुमची बेस्ट असो किंवा पोलीस खाता असो, ते इव्हन आम्हाला सुद्धा असतात पॉलिसी. ते ब्रह्मचार्यांना मेडिक्लेम असतात पॉलिसीज. का तर मेडिकल पॉलिसीज जो येतो त्याला असं नाही की आता या तुम्ही कोणी म्हणेल की अरे आजारी पडला तर पैसे वाचले पाहिजेत, दॅट इज अनदर इश्यू. बट देन द केअर इज टेकन. वाय केअर इज टेकन? बिकॉज आपण त्या ऑर्गनायझेशन करता आपण तेवढं रक्त वाहतो, तेवढं आपण मदत त्यांना देतो, तर ते पण आपली काळजी घेतात. मग समजा एखादा मनुष्य आहे ज्याने समजा त्याला आता कुठेतरी ट्रॅव्हल करायचं आहे, मुंबई टू दिल्ली, ठीक आहे ना. मग तो जर तिकीट काढायला गेला, ट्रेनचं तिकीट वगैरे काढलं त्याने व्यवस्थित, कन्फर्म तिकीट भेटलं आणि तो ट्रेनमध्ये जाऊन बसला, तो आज जाऊन म्हणू शकत नाही अरे गाडी चालेल का, आता गाडीमध्ये फ्युअल आहे का. समजा जर फ्युअल वगैरे गाडी असेल तर, किंवा प्लेनमध्ये बसला, आता गाडीमध्ये पहिले जाऊन चेक नाही करत तो, गाडीमध्ये प्लेनमध्ये फ्युअल आहे का, टँक उघडून दाखवा. करतो का असं? तो का नाही करत? कारण त्याला माहिती आहे अरे बाबा मी व्यवस्थित तिकीट काढलेलं आहे, तेवढीच अंडरस्टूड की त्या गाडीमध्ये फ्युअल असणार, त्यामध्ये ड्रायव्हर व्यवस्थित असणार, त्याच्यामध्ये बाकी सगळ्या सुविधा असणार आणि गाडी मला बरोबर गंतव्यस्थानावर घेऊन जाईल. सिमिलरली इथे सुद्धा जर आपण भगवंताची सेवा व्यवस्थितपणे करत आहे, ते व्यवस्थितपणे आपल्यालाच माहिती असते आपण किती व्यवस्थित करतो, तर आपल्याला कधी निराश व्हायची गरज नाही आहे जीवनामध्ये. की मी व्यवस्थित आहे ना, मी प्रामाणिक आहे, मी सिन्सिअर आहे, दॅट्स इट. मग काय जगामध्ये भय कसला आपल्याला? या जगामध्ये ही लोक जर लोकांची काळजी घेतात, आपली काय नाही काळजी घेणार भगवंत? आणि अल्टिमेटली तेच काळजी घेणार आहेत, आपल्याला समजत नाही. ॲक्च्युली जे LIC तुमची पॉलिसी घेते किंवा तुमचे जे पोलीस तुम्हाला मदत करतात किंवा तुमचे जे काय अल्टिमेटली हेल्प कोण करतो? शेवटी कृष्णच मदत करतात ना. इनडायरेक्टली फिरून तेच हात देतात तुम्हाला वर्ण, राईट. जेव्हा मुलगा जन्माला येत नाही तेव्हा मुलगा जन्माला आल्यावरती त्याला आईच्या स्तनामध्ये दूध कोण देतं? आणि बरोबर एज संपले की त्यातनं दूध येत नाही, मग अगोदर सुद्धा येत नाही, नंतर सुद्धा येत नाही, त्याच पिरियडला येतं. मग ही व्यवस्था कोण निर्माण करतं?
मग एवढा आपल्याला विश्वास असायला पाहिजे ना. नाही ऍक्च्युली श्रीधर स्वामींची गोष्ट आहे ती. श्रीधर स्वामी जेव्हा जेव्हा संन्यास घ्यायचा असतो तेव्हा त्यांची बायको असते आणि त्याच दिवशी जेव्हा त्यांना घर सोडून जायचं तेव्हा त्यांना मुलगी होते, म्हणजे मुलगा होतो एक. इज द फर्स्ट भागवत कमेंटेटर. आता कसं जायचं, आता बायको तिला मूल झालं, आता मूल सोडून जाऊ शकत नाही, विचार करत असतात. तर ऑफकोर्स ही स्टोरी एकदम हे आहे, म्हणजे इट्स अ स्टोरी ऑफ भागवतचे प्रथम कमेंटरी देणार होते श्रीधर स्वामी. तर ते दिव्य स्तरावरती आपण इमिटेट करू नये, बट द पॉईंट सांगण्याकरता तेवढा जर विश्वास असेल तर करावा तुम्ही. तर ते विचार करतात काय आणि मग बघतात भिंतीवर असे बसले. ते भिंतीवर त्यांना एक चित्र दिसतं. ते एक पाल असते, ती पाल एक छोट्या याला जन्म देते, पालीला, आणि ती पाल खाली पडून मरते आई. आणि ते मूल जे असतं ते आता काय जस्ट जन्माला आलेलं मूल आहे. आणि मग ते पाल काय करतं, समोर एक काहीतरी किडा उडत असतो, पटकन त्याला पकडून खाऊन टाकतं. मग हे म्हणतात की हा, त्यांना एक्झाम्पल समोर दिसतं, मग ते निघून जातात. आता हे भगवंताच्या दिव्य योजने झालेलं आहे. प्रत्येकाच्या बाबतीत होणार नाही किंवा आपण इमिटेट करू नये अननेसेसरीली. आपल्या एवढी श्रद्धा असायला पाहिजे. आणि मग नंतर जिथे तो मुलगा सोडतात, सॉरी मी ते सांगायला विसरलो की ती आई मरते. ज्यामध्ये त्या स्टोरीमध्ये आई जी असते ना, म्हणजे त्यांची बायको पत्नी, ती मुलाला जन्म देऊन शरीर सोडते. ती असते तर ते गेले असते का, शरीर सोडला, आता मुलगा एकटा काय करणार. मग ते मुलगा काहीतरी समथिंग लाईक असं आहे की ते एका मंदिरात जाऊन सोडतात त्याला तिथे. आणि त्या मंदिरामध्ये राजा दर्शनाला येतो, त्या प्रांताचा राजा येतो, आणि राजा त्या मुलाला घेऊन जातो. आणि तो मुलगा काय बनतो, राजपुत्र बनतो. पॉईंट असा नाही की सगळे राजपुत्र बनतील किंवा सगळ्यांच्याकरता राजा येईल. पॉईंट असा आहे की श्रद्धा असणे जरुरी आहे. भगवंतामध्ये जर तेवढी आपली दृढ श्रद्धा असेल, आणि आपण एवढ्या लेवलला सांगत नाही तुम्ही डेव्हलप करा, ॲटलिस्ट बेसिक मिनिमम बारीक बारीक गोष्टी जेव्हा आपल्या जीवनामध्ये घडतात, छोटे छोटे प्रॉब्लेम होतात, हे झालं ते झालं, श्रद्धा असायला पाहिजे की अरे रिलॅक्स, मी प्रामाणिक आहे ना, आणि मी जर काही चुकीचं केलं नाही तर मला कशाला घाबरायची गरज आहे. भगवंत माझ्यासोबत आहेत, इज ऑलवेज देअर विथ अस. म्हणून ते म्हणतात की मनुष्याने प्राण धारणा करिता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, राईट. कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडतात. शेवटी अल्टिमेटली तुम्हाला कोणी LICने दिलं किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटने दिले किंवा घरी आईवडिलांनी दिले, अल्टिमेटली देणारे तेच आहेत. फिरून फिरून हात तिकडून त्यांचाच असतो आपल्यावरती. तो इनिमिजच आपल्याला हात दिसत नाही, पण त्यांचाच हात आहे तो. आणि हे सगळे दर्शनशास्त्र, हे सगळे गीता आपल्याला हे सांगण्याकरता आहे की त्यांचा हात आपल्यावरती आहे, म्हणून तुमच्या आईचा हात आपल्यावरती आहे, राईट. आपली आई किंवा आपलं कोणी जे आपलं जो सोबत आहे आपल्या, तो आपल्यावरती हात का ठेवू शकत आहे, कारण त्याच्यावरती भगवंताचा हात आहे ना. भगवंताने तुझा हात जर काढून घेतला तर हात पण निघून जाईल, कधी समजणार पण नाही. दॅट्स द पॉइंट. तर अशा प्रकारे हा आहे आपला 12 अध्याय संपलेले आहेत. 12वा अध्याय इथे झालेलं आहे तुमचं भक्ती मार्गाचे सुंदर विवेचन प्रभाताने केलेलं आहे इथे. आणि आता ह्या अध्यायासोबत आपली परीक्षा होणार आहे. अध्याय नंबर 1 ते 6 ऑलरेडी एक्झाम झालेली आहे. अध्याय नंबर 7 ते 12 परीक्षा होणार आहे. कधी देणार तुम्ही परीक्षा? आता प्रश्न 11 पासून की 10 पासून? 10 एंड ना? विश्वास आहे मला बघण्यावरती. चिंता नाहीये मला. कधी द्यायची परीक्षा? चॅप्टर कंटिन्यू करणार मी. बँक हॉलिडे वगैरे बघून. हा म्हणजे बँक हॉलिडे रजा वाचेल ना, आता भरपूर रजा झालेल्या आहे. बँक हॉलिडेच्या दिवशी पेपर घ्यायचा, महाशिवरात्र वगैरे आहे त्या दिवशी. बघूया आपण, सगळ्यांना नसेल तरी आपण प्रयत्न करूया. तुम्ही बॅक आवडतात सगळे? क्लास झाला का? अजून 13वा अध्याय चालू करायचा आहे. 8 वाजले, थोडा ब्रेक घेतला. बघूया आपण. पहिले एक्झाम करता तयारी करा, कारण एक्झाम करणे जरुरी आहे. आणि एक्झाम मी जसं म्हणतोय पुन्हा पुन्हा की प्रामाणिकपणे द्या. एवढा विश्वास ठेवा भगवंतावरती की अरे आपण
इथे भगवंताला प्रसन्न करण्याकरता आलेलो आहोत. आपण कोणाला दाखवण्याकरता आलो नाही की मी मला सर्टिफिकेट पाहिजे किंवा मला काहीतरी दाखवायचं आहे. नॉट कम फॉर दॅट. त्याकरता आलो का आपण? नाही ना. आपण कशा करता आलेलो आहोत सांग. आपण भक्ती का करतोय? भगवंताचं बद्दल किती समजलं आपल्याला, किती आपण लक्षात ठेवतो, काय याच्यात आपल्याला मध्ये परीक्षेत दिसलं पाहिजे. काय समजलं. ठीक आहे ना. सगळ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि त्या चॅनलच्या मार्फत जावाची आपली पद्धत आहे. तद्विधी प्रणिपात आहे, बलिप्रश्न सेवा आहे. मला प्रणिपात करायचं नाहीये, गीतेला प्रणिपात करायचं आहे. मी जस्ट मीडियम आहे. तुम्ही व्यवस्थित स्टडी केला, अध्ययन केलं, जेवढं जमेल तेवढं दिलं. मी तुम्हाला बरेच बोलले, आजकाल कोणी कोणा नापास करत नाही अननेसेसरीली. आणि हे लायसन नाही अभ्यास न करता नापासून करेल ना मी. पण सगळ्यांनी प्रमाणात अभ्यास करा. जानेवारी चालू आहे आता. जानेवारी एंडला नाही चालणार का? अच्छा, एक आठवडा ऑलरेडी गेला. फेब्रुवारी फर्स्ट वीक कधी म्हणताय? फेब्रुवारीचा पहिला आठवडा. हाच ब्रेक आहे. हा 1 मिनिटाचा. मी तारीख बघतो ना माझा. 12ला कीर्तन मेला, 19ला ते करू शकता. जानेवारी जाऊ द्या. जानेवारी तुम्ही अभ्यास करा. 2 तारखेला संडे आहे. 2 फेब्रुवारी. 1 मिनिट एक काम करूया आपण. मी 23 संडे आहे ना फेब्रुवारी. 23 फेब्रुवारीला मी बाहेर जाणार आहे. पण मी असल्याशिवाय एक्झाम होणार नाही. तुम्ही पेपर देऊन जावा ना. मला भगवंतावरती विश्वास आहे. भगवंत तुम्हाला टाईट करणार. एक तुम्ही परवडे मागच्या वेळेस कोण आलेले ते बोलले बुक द्या, बुक द्या. सगळ्यांची बुक घेतली, सांगता ठेवून दिली. ते फर्स्ट कुठला दिलं होतं ना आपण. प्लॅनिंग करूया 23 फेब्रुवारी. कारण 23ला मी संध्याकाळी जाणार. रात्री ट्रेन आहे माझी. थोडं मला सोयीस्कर होईल, तुम्हाला पण सोयीस्कर होईल. त्या दिवशी अभ्यास नाही, म्हणजे बाकी मी अभ्यास करणार नाही. तुम्ही अभ्यास करा. 23 फेब्रुवारी फायनल करूया. तुमच्याकडे जवळजवळ 1.5 महिना अभ्यास करायला. 1.5 महिना व्यवस्थित भक्तीचे धडे गिरवा. प्रश्न द्या ना. प्रश्न ऑलरेडी दिलेले आहेत ना. तेच कसे तेच द्या ना. 10 देतो ना. 10, 11, 12 3च चॅप्टर ना. प्रभूजी सगळे द्या परत. सगळे दिलेत ना. 7, 8, 9 तिन्ही दिलेत मी प्रश्न. हा मग ते वाचन करा. 10, 11, 12 मी देईन. 10 मी काही दिलेले आहे. फक्त शेवटचा पार्ट राहिला ना. म्हणजे 10 पण ऑलमोस्ट दिले. त्याच्यामध्ये जास्त प्रश्न नाही. जोडा लावा त्याच्यामध्ये येतील. विभूती, ही विभूती काय दर्शवते, ती विभूती काय दर्शवते. प्रभूजी त्याच्यावर मार्क्स नाही सांगितले किती मार्क आला परीक्षा? नाही तो क्वेश्चन लास्ट टाइम तुम्ही कसं सांगितलं की 10 मार्क आले शकतो 5. तसं नाही. त्यामुळे कसं किती मोठं लिहायचं किती छोटं लिहायचं थोडं जरा परीक्षा देईल ना. तयारी करायला मिळेल. 10 मार्क आम्ही 2 पानाचं लिहून. तुम्ही कधी मोठीच तयारी करा. कधी मोठी तयारी नंतर छोटी करता येऊ शकते, पण छोटं मोठं करता येणार नाही. ठीक आहे ना. प्रामाणिकपणे अभ्यास करा. ऍक्च्युली काय नाही, दिस इज अन अपॉर्च्युनिटी. तुम्हाला संधी आहे गीता वाचन करायचं. ऍक्च्युली मला पण बऱ्याचदा वाचन नाही होत, कारण भरपूर धावपळ चालू असते आणि कदाचित तेवढं मोठं गुडनेस नाही डेव्हलप झालेलं आहे. तर असं मी कधी स्वतःहून कधी असं आज गीता वाचायची म्हणून कधी बसलो नाही, असं मला नाही वाटत कधी. सुरुवातीला अगोदर वाचलेलं आहे 2-3-4 वेळा वाचून झालं एकदा अगोदर. नंतर जेव्हा एकदा जे ॲक्शन चालू झालं, पुस्तकं हे ते धावपळ इकडे तिकडे, त्यापासून सगळं कुठेतरी सरकलेलं साईडला. पण जेव्हा अशा काही अपॉर्च्युनिटी असतात, क्लासेस असतात, तेव्हा मला पण संधी भेटते वाचायची. तर मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे की तुमच्यामुळे मला एक स्वाध्याय करायची संधी मिळते, काहीतरी चिंतन करायचं अध्यात्मावरती, किंवा आपण जे सेवा करतो त्या सेवा आपण का करतो, कोणाकरता करतो, हे सगळं जाणण्याची संधी भेटते. राईट. तर ती संधी तुम्हाला सुद्धा आहे. पण तुम्ही पण सेवा करता, धावपळ करता, तर तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा तुम्हाला पुन्हा ॲश्युरन्स भेटेल भगवंतांकरता की तुम्ही जे करताय ते कोणाकरता करताय, माझ्याकरता करताय. तुम्ही तुमच्याकरता करत नाही यार.
पुन्हा पुन्हा रिमाइंडर आपल्याला, मग आपण बॅलन्स मोडमध्ये राहू, लाईफमध्ये व्यवस्थित प्रगती करू, आपल्याला कळलं की कुठे जायचं, का जायचं आहे. म्हणून याला असं लाईटली घेऊ नका की अरे आता एक्झाम आहे, ठीक आहे ना, आपण काय परीक्षा आली बघून लिहू, संपलं काम. कशाला शॉर्टकट मारायची. काय भूषण कृष्ण बरोबर, शॉर्टकट नाही. मी तुम्हाला म्हणतो ना, मी लाईफ मध्ये जो शॉर्टकट मारेल ना त्याला लाईफ शॉर्टकट देईल. मी काय कोणाला श्राप देत नाहीये. पण ऍज अ प्रिन्सिपल, आता बघा मी ऍज अ टीचर रोल मध्ये तुमच्याकडे, जर मला प्रसन्न नाही वाटलं तर नॅचरली मी काय ब्लेसिंग्स फॉरवर्ड करणार नाही. म्हणजे ब्लेसिंग म्हणजे मी काय तुम्हाला ब्लेसिंग द्यायला कोणी मोठा माणूस नाहीये, पण जर प्रिन्सिपल आहे जे आपण स्टडी करतो, एक स्टुडंट टीचर पॅटर्न आहे. कारण या रोलमध्ये आपण आहोत म्हणून मी म्हणतोय. मला काही असं नाही की मी कोणी मोठा आहे किंवा मी सगळे माझ्यापेक्षा वयस्कर, तुम्हाला जास्त सगळ्यात माझ्यापेक्षा भरपूर एक्सपिरियन्स आहे, तुम्ही सगळे सिन्सिअर आहात, 1000% सिन्सिअर माझ्यापेक्षा. पण द पॉईंट इज की तुम्ही जर त्या सिन्सिअरिटीला थोडंसं जर आपण जोडलं ह्याला व्यवस्थित प्रामाणिकपणे, तर तुमची बघा कुठे प्रगती होत नाही. कुठे तुम्हाला भगवंतांना प्रसन्न करण्याकरता करता येईल, तुमच्याकरता नाही करतात किंवा माझ्याकरता करत नाही आहेत. राईट. त्या सगळ्यांनी दररोज 1 तास, 2 तास, 3 तास, जेवढं शक्य होईल तेवढं दररोज प्रश्न मी ऑलरेडी दिलेले आहेत. मग ते मी म्हणतो ना, तुम्हाला जेवढं काय शक्य होईल. सिन्सिअरिटी इज द कोर, हार्ट आहे आपल्या भक्तीचं. तुम्हाला जेवढं प्रामाणिक वाचत राहा, प्रश्न दिलेले आहेत, उत्तरं काढा, वाचत राहा. ठीक आहे. मग मला वाटत नाही की एक्झाम ज्या वेळेला मला सुपरवाइज करायची गरज आहे. सुपरवाइज करायची गरज पडणे म्हणजेच प्रॉब्लेमॅटिक आहे. नाही गरज पडली पाहिजे, तुम्ही बसा लिहा प्रामाणिकपणे. कशाला सुपरवाइज करायची गरज आहे. आता खरं सांगतो, भगवान तुम्हाला अजिबात ब्लेसिंग देणार नाहीत. जर तुम्ही चिटिंग केलीत तर तुम्हाला तो लाभ होणार नाही. गीतेमधनं अभ्यास करून तुम्हाला व्हायला पाहिजे. हा, तुमचं भक्तिशास्त्री होईल, सर्टिफिकेट तुम्हाला ब्राह्मण दीक्षा भेटेल, सगळं भेटेल, पण तुम्हाला ते ब्लेसिंग्स भेटणार नाहीत. गुरुपरंपरेने भेटतात. गुरुपरंपरा बघते तुम्हाला. आपण दररोज नाव घेतो गुरुपरंपरेचं. परीक्षेच्या अगोदर सुद्धा आपण घेऊ. एक काम करूया आपण, एक मस्त एक चीज. तुम्ही एक्झामला याल ना, काय सगळ्यांनी गीतेवरती हात ठेवायचे, शपथ घ्यायची. नाही तसंच करायला लागेल मला नेक्स्ट टाइम. कोणी अजिबात इकडे तिकडे बघणार नाही. जे येईल ते लिहायचं गपचूप. ठीक आहे. मग प्रभूजी तुम्ही नापास नाही करायचं. नाही, आम्ही आमचा प्रामाणिकपणा चालू. ठीक, जे आमच्या बुद्धीला जमत ते. नाही म्हणजे असं चर्चा लोकांना भक्तिशास्त्रीला बदलून नापास झाला. अच्छा, ह्याच्यापेक्षा ढेकर चर्चा करू शकते माहितीये का? हा भक्तिशास्त्राला बसला, सगळा पेपर लिहिला, पण नापास कसा काय झाला? असं पण होऊ शकतं ना. तुम्ही जर सगळं बघून लिहिलं आणि मी तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं, त्याच्यापेक्षा जास्त चर्चा काय होऊ शकते? परीक्षेला बसून लिहिलं नाही आणि नापास झालं ती वेगळी गोष्ट, पण बसला लिहिलं नापास कसं काय झाला? अरे काय यार, वो सब लोग पेपर देख के लिखते थे, सर गोलमाल है पूरा, कुछ फायदा नहीं हो बैच का. मग किती नाव खराब होईल. ठीक आहे ना, आपण पुढच्या वेळेला गीता सगळ्यांनी आणायची. तुम्ही आणताच सोबत नाही तरी सगळ्यांनी. मी म्हणतो आताच गीतेवरती हात ठेवा. सगळ्यांनी हात ठेवा गीतेवरती. ज्योती माताजींनी पण ठेवलाय. सर्व तुम्ही हात ठेवा गीतेवरती. हात ठेवा. पुन्हा बरसाना माताजी घाबरते कशाला? भगवंतांना तुम्ही आश्वासन देता की जे काही येईल तुम्ही लिहिन ना, कशा टेन्शनची गोष्ट. ठेवा. नाही गीतेवरती हात ठेवा. जपमाळ मध्ये नाही. जपमाळ पकडून आपण बरोबर खोटं बोललोय, पण गीता पकडून खोटं नाही बोलू शकत. मस्करी करत नाहीये मी, खरंच. ठेवा. ठेवला ना सगळ्यांना ठेवा. हातात घेतले ना.
प्रभूजी ठेवलं घ्या. नाही, मी भगवद्गीता हातात घेतली. ठीक आहे, कॉपी करणार नाही बोला. कॉपी करणार. एक्झाम मध्ये कुठली कॉपी? सहा ते 7 अध्यायाची जी परीक्षा होणार आहे, सॉरी 7 ते 12 ऑलरेडी झालेली आहे. 7 ते 12 अध्यायामध्ये जी परीक्षा होईल, हात ठेवा की गीतेवरती. तोपर्यंत तुम्ही ठेवा, मी पुढे वाढलं जाणारच नाही. लवकर बघा, तुमच्यामुळे सगळ्यांना उशीर होणार आहे घरी जायला आज. चष्मा लावून हात ठेवणार, ठीक आहे. अजून कोण आहे इकडे? सगळ्यांना त्यांच्याकडे गीता नाहीये का? गीता आहे ना. कुणाकडे भगवद्गीता नाहीये हातामध्ये? तुम्ही नका ठेवू. तुमच्याकडे नाहीये, तो कोपऱ्यात बघा हात वरती. त्याला पुस्तक जरी तरी लिहिणार नाही तो. कॉपी काय एवढं? ठेवा ठेवा. गीतेच्या 7 ते 12 अध्यायामध्ये जी परीक्षा होणार आहे त्याची कॉपी करणार सगळ्यांनी? कॉपी करणार नाही. कुठली कॉपी? 7 ते 12 अध्याय जी परीक्षा होईल ती कॉपी करणार नाही. बोला की कॉपी करणार. जो कॉपी करताना पकडला जाईल ना त्याला डिस्क्वालिफाय करून टाकणार. ठीक आहे ना? मग त्याने कुठलीच एक्झाम द्यायची नाही, फक्त क्लासला यायचं तर या, बसा, मी काय बोलणार नाही. मग लक्षात ठेवा, कारण काय आहे ना, तुम्हाला हे सिन्सिअरिटी दाखवायचे माझ्याकरता नाही किंवा कुणाकरता नाही, बघूया का सिन्सिअरिटी दाखवायची. बरोबर आहे. हात ठेवला का तुम्ही? हो ठेवले ना, लहान नाही तरी चालेल, मी येईन परीक्षा दे. ठीक आहे, आपली HSC बोर्डाची परीक्षा आहे का? SSC बोर्डाची परीक्षा आहे. कुठल्याच फायनल एक्झामला कॉपी नाही केली प्रभूजी. समूहामध्ये का असं का वाटतं? समूहामध्ये शक्ती असते. तुम्ही सगळ्यांनी एकत्र ठरवलं तर कदाचित ज्यांनी गडबड केली ते पण जागेवरती येतील. नाही ना, कोणी नाही कॉपी केली. मी सगळ्यांचं सांगते ना, नाही केली कोणी कॉपी. तुम्हाला का असं वाटतं? त्या गीतेमध्ये हात का ठेवत नाहीत? गीतेमध्ये मी कशाला खोटं बोलू? मी माझं मी लिहिलं तर ते प्रश्न अद्वेष्टा सर्व भूताना. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. सी मला काय एवढा मोठा प्रॉब्लेम नाही, पण जस्ट म्हणायचं असं आहे की जेवढे तेवढं लिहू. जेवढं मनापासून लिहा, थोडं वाचन करा. नाही आम्ही सोडून देऊ. तुम्हाला हे लाईफ मध्ये एकच संधी आहे. तुम्ही पुन्हा मला वाटत नाही कधी गीता वाचायला घेणार आता नाही भेटणार तुम्हाला टाइम तेवढा. पण आता जर तुम्ही जर स्वाद घेतला गीता वाचण्याचा तर तुम्हाला तो स्वाद जो आहे ना, जी टेस्ट तुम्हाला भेटेल नंतर तुम्हाला पुन्हा गीतेकडे खेचून आणेल. मी एवढं आता काय एवढं इंटरेस्टिंगली शिकवतो, कारण असं नाही की तुम्हाला शिकवायचं म्हणून, कारण मला स्वतःला इच्छा आहे की मला गीता वाचायची आहे. पण अपॉर्च्युनिटी नंतर काहीतरी फॉर्म तयार होतो, मग तिथे वाचायला घेतो मी. तसं तुम्हाला उद्या होईल, अरे कुठेतरी गीतेवर काहीतरी तुला बोलायचं आहे, पण सवय नसेल तर कसं करणार? ठीक आहे, काळजी करू नका, पण प्रामाणिकपणे जेवढं होईल तेवढं जमेल तेवढं करा. आज बस झालं, बसच झालेलं आहे, मी कुठे काय घेतोय नाही. ठीक आहे, मग 23 फेब्रुवारीला आपण एक्झाम घेऊ. ठीक आहे, 23 संडेला. सुपरवायझर बरसाना चंद्रिका मत. सुपरवायझर त्यांचा असिस्टंट. तो कडक सुपरवायझर आहे क्लासमध्ये. मॉनिटर आहे. कोणी इकडे लगेच बोलणार. कृष्ण प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय.